नागभीड़ में कांग्रेस का नया जनप्रिय चेहरा प्रशांत गेडाम चर्चा में। नगराध्यक्ष पद के लिए प्रशांत गेडाम ने पेश की दावेदारी। युवा, कर्मठ और ईमानदार नेता के रूप में उभरे प्रशांत गेडाम। विकास और स्वच्छ प्रशासन को लेकर प्रशांत गेडाम का विजन स्पष्ट। कांग्रेस कार्यकर्ताओं में जोश, प्रशांत गेडाम को टिकट की उम्मीद बढ़ी। नागभीड़ में कांग्रेस का दमदार चेहरा सामने आया। आगामी नगर पंचायत चुनाव में कांग्रेस पार्टी से प्रशांत गेडाम ने नगराध्यक्ष पद के लिए अपनी दावेदारी पेश की है। जमीनी स्तर पर सक्रिय, समाज सेवा में अग्रणी और युवा नेतृत्व का प्रतीक, प्रशांत गेडाम लंबे समय से जनता के बीच विकास और जन सुविधाओं के मुद्दों पर काम करते आ रहे हैं। उनका कहना है कि नागभीड़ के विकास, युवाओं के रोजगार और स्वच्छ प्रशासन के लिए मैं पूरी निष्ठा से काम करना चाहता हूं। कांग्रेस की विचारधारा सेवा और समानता की है और मैं उसी रास्ते पर जनता की उम्मीदों पर खरा उतरूंगा। स्थानीय स्तर पर प्रशांत गेडाम को एक ईमानदार, विनम्र और कर्मठ नेता के रूप में जाना जाता है। कांग्रेस कार्यकर्ताओं में जोश है और जनता में यह चर्चा जोरों पर है कि क्या पार्टी प्रशांत गेडाम को मौका देकर नागभीड़ में विकास की नई दिशा तय करेगी। नागभीड़ में कांग्रेस का नया जनप्रिय चेहरा प्रशांत गेडाम नगराध्यक्ष पद के प्रबल दावेदार। नमस्कार, मी प्रशांत गेडाम, नागभीड़। मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी कार्यरत आहे। मी इथे युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। मी लोकसभा, विधानसभा, बाजार समित्या जेवढ्या काही निवडणुका आहेत त्याच्यामध्ये अग्रेसर राहून आपल्या पक्षासाठी काय चांगलं करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। आणि आता ज्या इलेक्शन्स लागलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याच्यामध्ये SC पुरुष राखीव निघालेला आहे। त्याच्यामुळे मी इथे नगराध्यक्ष पदासाठी दावेदार म्हणून आहे आणि मी पक्षाला आपली तिकीट मागितली आहे। मी नगराध्यक्ष म्हणून काम करण्यास इच्छुक आहे आणि मी नागभीड नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना ज्या काही मूलभूत सुविधा आहेत किंवा ज्या काही त्यांना सुविधांची गरज पडत असेल त्या मी आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। सुविधांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर नेमकं कोणकोणती समस्या आपल्याला नागभीड नगर परिषदेमध्ये आढळून दिसतात, काय सांगा? सर्वप्रथम पाण्याच्या समस्या आहेत। येथील स्थानिक आमदारांनी जे नळ योजना सुरू केलेली आहे ती आजपर्यंत परिपूर्ण झालेली नाही। त्यांनी याच्या आधी 1 वर्षाआधी पूर्ण करू आम्ही याचे आश्वासन दिले होते, तरी पण ती नळ योजना काही परिपूर्ण झाली नाही। प्रत्येक घरापर्यंत काही पाणी पोहोचलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत। जे आधी नळ योजना होती ती व्यवस्थित होती, ती यांनी बंद पाडली आणि नवीन नळ योजना सुरू करून लोकांचा त्रास वाढलेला आहे। आपण एक युवा आहात आणि युवा तडफदार अध्यक्ष जर झाला तर याचा फायदा आपल्या नागभीडच्या युवकांना कशा प्रकारे होणार, काय सांगा? त्याचा फायदा मी या प्रकारे देईन, इथे एम्प्लॉयमेंटचं काहीच नाहीये, परत इथे रोजगार म्हणून असं काहीच नाहीये। जे इथले युवक आहेत कुठल्या कंपनीमध्ये काम नाही करू शकत, इथे आमच्या स्थानिक आमदारांनी कंपनीचं सुद्धा काही केलेलं नाहीये। त्याच्यासाठी आपण इथे कुठल्या तरी उद्योग सुरू करू बा नगर परिषदेकडून किंवा MRGSच्या थ्रू कामं आणून इथे युवकांना रोजगार देऊ, असं माझं ध्येय राहील। बरं, हे तर झालं। आता आपण जे कोणतं काम करणार आहात, जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली तर जनतेला काय प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? जर मला पक्षाने जर तिकीट दिली तर मी जनतेसाठी पूर्ण आपल्या तन मनाने त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण कार्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन। कोणत्याही निवडणुका जर बघता आला तर निवडणुकामध्ये भूलथापा देणे, तडी देणे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देणे हा प्रकार नेहमी असतो आणि मग वेळेवर मतदार जे आहे हे मतदान सुद्धा करायला बूथवर जात नाही। तर अशा वेळेला निवडणूक आहे, आपण उमेदवारी मागितली आहे,
इच्छुक उमेदवार आहात, प्रबळ दावेदार आहात. या वेळेला जर पक्षाची जर तिकीट दिली तर आपली जी जनता आहे, जे मतदार बंधू आहे, त्यांना कशा प्रकारे प्रवृत्त कराल की ते बूथवर जाऊन त्यांनी वोटिंग करावी? माझ्या नागभीड नगर परिषदेतील सर्व लोकांना माझी अशी कडकडीची विनंती आहे की तुम्ही कुठल्याही समोरच्या आश्वासनं किंवा पैशाच्या आश्वासनाला किंवा याच्या आश्वासनाला बळी न पडता तुम्ही विकासाकडे तुमचे लक्ष वेधित करावे. आणि मला आपला एक छोटा भाऊ म्हणून किंवा नातेहित संबंधित समजून मला प्रोत्साहन देऊन माझ्या पाठीशी राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.